गुड मॉर्निंग सर्वांना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या ह्या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूया. डायरेक्ट चाललो आहे ग्राउंडवर. आज गुड मॉर्निंग 40+नी काल 166 रन्स केले. तर 166 रन्स त्यांच्याकडे लीड आहे. तर ॲटलिस्ट आम्हाला त्याच्या आसपास किंवा तो ब्रेक करायचा आहे. तर बघूयात कसं होतं, कारण 15 ओव्हरची मॅच आहे. ते टेस्ट मॅच खेळतो आम्ही, पण ते टेस्ट मॅचसारखी काल काय झाली नाही, नुसती तोडफोड होती. चला बघूयात, आम्हाला पण आज तोडफोड करावं लागेल. काय नाही, कमन एक हाडल घ्यायचं का आपलं? हाडल ते एकदा होतं ते बरं का. नमो पार्वती पते एक हाडल घ्या. या चला. बाकी जर कोणाला काही सांगायचं असेल तर ते सांगा यार. तार आणि ॲटलीच मारतो आपण, बॉन्ड्राय जवळ आहे, एवढं काही प्रेशर घेऊ नका. चला सुरू मारावं लागेल. ठीक आहे, चल एक स्लोगन घ्या. चला ए गाणं लिहून दे. चल हात घ्या. चला. नमः पार्वती पते हर हर महादेव. चलो तोडफोड क्या हो. ये बड़ी बैटिंग दी. हाँ भैया शॉट. अरे मस्त वाला होतो, पण मग तो लय भारी. अरे अरे यार बाउंड्री बारीक करायला सगळ्यात मोठा पहिले शाबास. भारी किरण. परत सुंदर असा खेळ झालेला. 163 रन झाले आमचे. देवाची 50 झाली. सर भैया सगळे खूप छान खेळले. मी थोडा आज लवकर आउट झालो, तर पण बाकीचे छान खेळले. जे टीमचा स्कोर 163 झाला, एक नंबर. तर उद्या मजा येईल. 3चा त्यांच्याकडं लीड आहे. आता बघूयात. आता इथे पाणी मारतोय प्रेम, ते तोंड इकडं आण. बघा आता मस्त पिच क्युरिंगचं काम चालू आहे. आता उद्या आम्हाला कमीत कमी रनमध्ये यांना थांबवायचं, म्हणजे जेणेकरून आम्हाला एक चेसेबल टार्गेट भेटेल. बघूयात आज सगळं आमचं बॅटिंग छान चालू आहे. फिल्डिंगकडे थोडं फोकस करावं लागेल आम्हाला. आवरलं एकदम मस्त. आणि आता जायचं आहे पतंग उडवायला. आजपासून संक्रांतचा पूर्णपणे एन्जॉय. स्पीकर चार्जिंग लावला आहे. आता निघतोच मी थोड्या वेळात. आसारा घेऊन स्पीकर घेऊन ठेवून येतो मोठी गाडीत, मग परत येऊन बाईक घेऊन जातो. तर चला आता हे बघा समूह आला आहे. आपली परुडा बी आली आहे आज तर मस्त 3 दिवस फुले. अरे परुडाला चिप्स भेटले. अरे बापले मस्त. चला समूला पण चला. आवरून आलाय आज डॅशिंग हिरो. पतंग उडवायचे ना. पतंग उडवायचे आज पिल्लूला. हे बघा मिल वाटके खा रे. मस्त हिरो आणि एक हिरोईन. पतंग आहे मी. पतंग आहे. अरे पतंग काय करतो. आता आपली गाडी निघाली एक सेप्टिक टँक घेऊन साईडवर. आणि मी पण आता निघतोय. स्पीकर आसाऱ्या सगळं भरून विवेककडं. आता हे बघा आसाऱ्या घेतल्या, स्पीकर घेतला. आता निघतो लवकरच. आता निघालोय मी. चला आता ते हेलका मचाएंगे सगळं घेऊन. पतंगी सगळ्या तिकडचे. चलो. विवेकच्या घरी शिवमन प्रेम आले, तर त्यांना पतंगी दिली. मांजाही दिला. 30 एक पतंगीन काही मांजा. तर उडवा, मजा करा. आता मी डायरेक्ट आता मी पण थोडं लाईट खाऊन घेतलं. डायरेक्ट जाऊ टेरेसवर धिंगाणा घालू. तर हे बघा आता वरती आलो इथं. स्पीकर मस्त वाजतोय, पण जास्त काही आज पतंगीच उडत नाही का. संक्रांत चालू झाली आणि
आसमान खाली खाली. आम्ही तर मस्त जेवण बिवणं करून आलो, कारण वर आलो होतो, काही पतंगी नव्हत्या उडत. एवढं काही पतंगीच नाही यावेळेस, का बरं काय माहीत, पण उडतच नाही. हे बघा वरच आसमान खाली. चला बघूयात आता, जेवण बिवण करून आलो आता, निवांत मस्त उडवतो. काय लय ढाकचिक नाही, काही नाही. समोरचा टेरेस पण बऱ्यापैकी खालीच आहे. इस बार ऐसा मज़ा भी नहीं आ रहा, क्यों मालूम नहीं, लेकिन वो फीलिंग ही नहीं आ रहा संक्रांत का. बघा आम्ही पतंग उडवायला चालू केलं. विवेक पाऊनचा उडवतोय. माझा बघा वरती तो लालवाला पुढे, हां ते बघा तो लालवाला. चला मस्तपैकी आता हवा चालू आहे. एक पतंग कापली आता, चला दुसऱ्याच्या शोधात. याची पतंग कापली होती, हा परत उडवत का नाही. उडव रे उडव बावड्या. तेव्हा तिकडं पेच चालू आहे, पण हा बा पेच चालू इकडं, काळा व्हाईट डँग 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 डँग. आता दोघांची पतंग कटलेली आहे. हवा पण गेली आहे, चांगली चालू होती. हवा गेली, घेतली खेचून, गेली तर गेली. दोघांच्या गेल्या, पण मस्त. एवढी काय मजा नाही करते यावेळेस बरं का. काय रे विके, खरंच मजा नाही. त्या त्या टॅरेस तर खाली झालं, जिथं आमची रायवलरी राहते ना, तिथं कोणीच नाही. उद्या आम्ही जाऊ आता कोपरगावला, जाऊ दे मग. असं माहोल असतं का रे. आमचे सिद्धू महाराज पण तुमचं स्वागत आहे विवेकच्या टेरेसवर. हवाच नाही, पण काय करणार आहे. इथं ना आमची दरवेळेस रायवलरी राहते इथं या टेरेसवर. पण ते सकाळी आले, त्यांनी पाहिलं हवा नाही, गेलं निघून. चला मित्रांनो, आता थोडे सावळे पडलेले आहे सगळे. काय काय झालं आता उद्या थोडंसं शेड डार्क होईल. खरीच्या दिवशी एकदमच काळा होऊन जाईल, काळा कुट्टा. आणि मग घरी गेल्यानंतर ऑब्विसली सगळ्यांच्या घरच्या आमची स्तुती करते. तर सध्या तर आम्ही आता ज्यूस प्यायला चाललोय, थोडं थंड होऊन येतो, कारण हवा पण नाही चालू अशी. चला विकी शेट बसा. रे बघा मित्रांनो, आम्ही मॅचिंग आहे आज. हँडसम आहे, ते दाखवू नको याच्यामध्ये. एवढा हँडसम दिसतोय यार. म्हणताना मी अक्षय खन्ना आहे डायरेक्ट. नाही, बरोबर म्हणजे बाई. बरोबर एकदम सही डायलॉग. अक्षय खन्नाच आहे ना. तर चला आता मस्त आहे की ज्यूस पिऊन झालंय आमचं. आता आम्ही इंदिरा करीला आलोय. इथं नवीन हॉटेल झालंय. बाहेर मस्त बॅनर लावलं नाही का, 100 रुपये बिर्याणी, 40 रुपये शेवभाजी, चिकन मटन. पण इथं मध्ये कोणीच नाही. अरे लायकी काय दाखवायचं त्याच्यात आपली. लोकांना वाटलं आपण सस्ताड विस्ताड खातो काय. सस्ताडचा काय विषय आहे, चांगलं नवीन खोललंय, आपण थांबलोय. पण आता नाही आहे कोणी. हे बघा सगळं उघडं आहे, पण इथं कोणीच नाही. विवेकने आता रगडा खाल्ला, आणि मी इथूनच बिर्याणी पार्सल घेतली आता मला. तर त्याच्यात होऊन जाईल, कारण सकाळी मस्त भाकरांचं खाल्लं होतं, मम्मीने पार्सल दिलं होतं करून ते. आणि आता मस्त जाऊन बिर्याणी खातो, आणि परत आता बऱ्यापैकी हवा सुटलेली, तर खाऊन मग परत ट्याव एन्जॉय. तर हे बघा आता मी मस्त बिर्याणी खातोय, आणि विवेक माझे हेल्दी चिप्स संपू राहिला सकाळपासून. हे तुला ते 5-5 वाले आणायचे ना रे. हा काय बंद कर, खरंच 5-5 वाले आणायचे. मारे चिप्स संपू राहिला. हे 70-80 रुपयाचं येतं. नाही तू डायटिंग कर, मी तुला आणून देतो. सूर्य बघा मित्रांनो किती भारी दिसतोय. पण मग सूर्य भारी दिसतोय, पण आसमान तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी भारी दिसणार नाही, कारण पतंगीच नाही. तिला गाणे लावून फक्त आणि बसलोय असंच. चल मग काय आता, अशा पतंगी नाही, काही नाही, हवा नाही. चला आम्ही निघतो आता घरी. वाजले 5:30. सूर्याला भारी दिसत होतं, मग व्हिडिओ चालू केला. हे बघा काय मस्त एकदम ढगांच्या आड 2-3च पतंगी उडत आहे. नाही तर हे आसमान आहे ना पूर्ण भरलेलं असतं येवल्याचं पूर्ण. ना आज बघाल तर खाली खाली आसमान, थोडे 1, 2, 3, 4 पतंगे सिर्फ बस. काय मजा नाही. तर चला आता निघालोय मी घरी. 6 वाजले, अंधार पण पडलाय, आणि आज काय पतंगीच उडवले नाही. मोजून आम्ही 15 पतंगी उडवल्या असतील. त्यात पण 2 तर हिसके देऊनच फाटले. म्हणजे काय आज एवढी काय खास मजा नाही आली. तर उद्या जाऊ आता कोपरगावला. आता फॅक्टरीवर चाललोय. विवेक पण येईल थोड्या वेळाने, कारण रोहितचा बड्डे करायचा आहे. रोहित आमचा टीमचा प्लेअर, त्याचा आज बड्डे आहे. तर तिकडंच फॅक्टरीवरच बड्डे करू मस्तपैकी. चल आता जातो फॅक्टरीवर, फ्रेश होतो मस्तपैकी. तर आता फॅक्टरीवर आलोय.
थोडं मस्त सगळ्यांचा हिशोब पाणी केला पायपतल्यांचा, कारण उद्या परवा ते सुट्टी घेणार आहे. तर शुक्रवारी काही हिशोब केला नव्हता, त्यांचा हिशोब पाणी केलं मस्त की फ्रेश झालो, कारण लय काळा पडलो होता आज उन्हात. तर आता आज आमच्या रोहितचा बड्डे तसं सांगितलं होतं. रोहित आला आहे पण बाकी अजून कोणीच आलं नाही. पारस आहे, मी आहे. पारस बी माझे स्नॅक्स दाबू राहिला. दिसतच नाही अंधार काळा घालू मी पण. तू कुठे गेलात पतंग उडवायला? पत्ता नसतो उडवले आज मी. काय तू तो ठीक आहे, चला आता. देखा लोग दोस्तों, बड़े लोग एक दिन पतंग उड़ाए धूप में काले हो गए. लय पांचट मारतो हा. मी ना आता व्हिडिओ कट करून याला फटके देतो आता मी. तर चला आता, रोहित आलाय, पारस मी आहे, बाकीचे येत आहे हळूहळू. बॉईज चला, सगळे जमा झालेले आहे. लग्न झाले बा असे भांडण वगैरे. आलो तिथं फोन आला. इकडे सगळे लहान पोरं होऊन जातं. आपण मोठं माणसं इकडे आलेलो. मोठं माणसं. ए चला रोहितला घाई आहे थोडी. चला आपण लवकर बर्थडे सेलिब्रेशन करू. केक खा. ए देवाला फोन केला होता का? यांनी दिलचा केक आणला का? हा दिल्लीचा आहे. ये लय भारी टोपी आणली रोहितला. हे कोणाच्या हातून? रोहन घाला टोपी रोहितला. ते सन्मान करा. तर रोहित या ठिकाणी 26 वर्षात झाल्याबद्दल त्याचा सन्मान चिन्ह म्हणून आम्ही त्याला एक बर्थडे कॅप देत आहोत. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्याचं अभिनंदन करावं. चला सगळे बॅकला जातात तिकडून. फक्त मलाच केलं ओंबटचा, बाकीचं नाही केलं. नाही त्याला प्रथम किती दिवस लाडीगुडी लावून राहिला आता. बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू रोहित. हैप्पी बर्थडे टू यू रोहित. हैप्पी बर्थडे खूप ते. ए बर्थडे काय तुझा आहे का? आपला लहान आहे तो. या ठिकाणी खूपच जल्लोषात रोहित भाऊचा बर्थडे बाजूला. ठीक आहे, चला आता छान असं बर्थडे सेलिब्रेशन झालंय. सगळे चालले घरी. चलो बाय बाय. किरण आज खूप लेट झालं. उद्या चालणार नाही, उद्या फिल्डिंग लागणार आहे.